Hello everyone, I'm Nidhi Singh, co-founder of Grow Billion Trees. I'm excited to share that we had an amazing tree plantation event in Girvi, Falton, possible with the generous support of IAC company. Together, we planted 1600 trees, an important step in restoring balance. Events like this demonstrate that every effort makes a difference. And we are truly grateful to IAC for their invaluable contribution to this important cause. Thank you for making this possible. How was your experience today? If I talk about my experience, I think more than my experience, my team who has actually came here had a great experience, and they were talking about all the journey basically to come here to this place and plant all 1600 trees for this location. So this was really a great experience for all of us from start till end, and everyone has enjoyed this, and they are actually feeling overwhelmed that this is not just CSR, it's a heart. So we are just not planting trees, we are planting a life basically for all of us, and I hope in future also we continue doing this. मी IAC कंपनीकडून आहोत आणि IAC मध्ये मॅनेजमेंटनी जेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला ट्री प्लांटेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवीचं सिलेक्शन केलं. सो पहिल्यांदा एक्साइटेड होतो की पहिल्यांदाच आपल्याला आपल्या मातीशी कनेक्ट होण्याचा चान्स मिळत आहे. सो त्याच्यानंतर आम्ही आज सकाळी तिथून एक साधारणतः 7:30 वाजता निघालो. ती जर्नी पण खूप एन्जॉय केली आणि इथं आल्यानंतर पाहिलं की एक 25 ते 20 एकर क्षेत्र होतं. त्याच्यामध्ये ऑलरेडी ट्री प्लांटेशन केलेलं होतं आणि काही भाग आपल्याला ट्री प्लांटेशन करायचा होता. सो स्टार्टिंगला जेव्हा आलो तेव्हा खूप वर्कर्स इथं काम करत होते की ते कसे ट्री प्लांटेशन करतायत, त्याचं महत्त्व काय आहे, का करायचं आपण. नंतर ट्री प्लांटेशनमध्ये पाणी वगैरे, पाण्याची सोय कशी केलेली होती, विहीर कुठे आहे, विहिरीतून पाणी कसं आणलं जाते ते एकदा सगळं नीट पाहून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्री प्लांटेशन करायला सुरुवात केली. थोडंसं खड्डा करायचा होता त्याच्यामध्ये आणि ट्री प्लांटेशन करून माती वगैरे व्यवस्थित करायची होती. तर आम्ही टोटल 25 लोक होतो. सो 25 लोकांमध्ये जवळपास आम्ही एक 200 ट्रीज तरी लावले आतापर्यंत. हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. खरोखरच हे क्षेत्र पाहिल्यानंतर वाटतं की किती झाडे लावण्याची किती गरज आहे आपल्याला. सो त्या दृष्टीने IAC कंपनीने घेतलेला हा निर्णय खरोखरच एक कौतुकास्पद आहे. जे आम्ही म्हणजे असं विचार पण केला नव्हता की आम्हाला ट्रॅक्टरमधनं यावं लागेल. सुरुवात जी झाली तीच चांगली झाली की आम्ही ट्रॅक्टरमधनं आम्हाला येण्याचा आनंद मिळाला. सो इथं आल्यावरती इथे जी टीम आहे त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलं की आम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, सेफ्टी इन्स्ट्रक्शन कशा फॉलो करून आम्हाला काम करायचंय. आम्ही रेग्युलर जे काम करतो त्याच्यापेक्षा आम्हाला आज एक वेगळा आनंद मिळाला. आम्ही तसं बघायला गेलं तर सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, पण आम्ही ऑफिसमध्ये किंवा पुण्यासारख्या सिटीमध्ये असल्यामुळे आम्हाला ते कधी करता येत नाही. सो ते काम करता करता पण एक शेतकऱ्यांना मदत म्हणा किंवा शेतकरी कशा प्रकारे स्ट्रगल करतो, पाणी नाही आहे, इथं दगडाची जागा आहे, त्याच्यामुळे त्यांना कसं स्ट्रगल करावं लागतं ते पण आम्हाला बघता आलं. आणि आमच्या टीमचा, IAC टीमचा, माझा स्वतःचा आम्हाला एक प्राऊड फील आहे की आम्ही पण यांचा एक भाग झालो आणि आम्ही झाडं लावण्यासाठी जे काही करणं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. அனைவருக்கும் வணக்கம். ஸோ நாங்கள் பார்த்தீங்கன்னா புனே IAC இன்டர்நேஷ்னல் ஆட்டோமோட்டிவ் காம்பனன்ட்ஸில் ஒர்க் பண்ணுறோம். ஸோ இங்கே வந்து ட்ரீ பிளான்டேஷனுக்காக வந்திருக்கிறோம். க்ரோ பில்லியன் ட்ரீன்னு சொல்லிட்டு NGO ஆர்கனைசேஷன். ஸோ அவங்களோட வந்து டைப் பண்ணி வந்திருக்கோம். ஸோ எங்களுக்கு வந்து ரொம்ப சந்தோஷமாக இருக்குது. ஸோ இங்கே நிறையா தமிழ் பீப்புள்ஸ்லாம் இருக்காங்க. ஸோ இந்த மாதிரி மகாராஷ்டிராவில் வந்து பண்ணுறது வந்து எங்களுக்கு வந்து ரொம்ப மனசுக்கு நிறைவாக இருக்குது. ஸோ இந்த மாதிரி நாங்கள் நிறையா சோசியல் ஆக்டிவிட்டீஸ்லாம் பண்ணிகிட்ருக்கோம். ஸோ இந்த மாதிரி ஃபர்தராக ஃப்யூச்சரில் பண்ணணும்னு ஆசையாக இருக்குது. ஸோ உங்களால் முடிஞ்ச அளவுக்கு எவ்வளோ ட்ரீ வளர்க்க முடியுமோ நிறையா வளர்க்க. How this agroforestry project help you to achieve your SDG or sustainability goals? Okay, this was a part of CSR basically, but moreover IAC doesn't only focus on just contributing as in corporate social responsibility, but rather than that we were more focused to have more and more trees and look into more of a sustainability and reduce the CO2 emissions and whatever we are having into. So being a manufacturing firm, we are more of a emission of CO2. So we were mostly focused to have a plantation more and more so that we can have more sustainability with us. That's how our main focus was, and Grow Billion Trees helped us to achieve our sustainability goal. IAC Grow Billion Trees!